सुरतमध्ये राहणारे नील देसाई 12वीच्या परीक्षेत एक नाही दोन नाही तर 26 वेळा नापास झालेत. पण तरीही त्यांनी पीएचडी पदवी मिळवली आहे आणि आता नील 27व्या वेळा 12वीची परीक्षा देणार आहेत. सध्या नील 52 वर्षाची आहेत. त्यांनी 1989 मध्ये 10वीची परीक्षा दिली होती. इंजिनिअरिंग करण्यासाठी त्यांनी सायन्सची निवड केली, पण 1991 मध्ये 12वीच्या परीक्षेत ते नापास झाले. दोनदा नापास झाल्यावरही त्यांनी हार मानली नाही. 10वीच्या बेसवर त्यांनी इलेक्ट्रिकल डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःचा इलेक्ट्रिकल बिझनेस सुरू केला. तेव्हापासून ते 12वीची परीक्षा देत आहेत, पण अजूनपर्यंत त्यांना यश मिळालेले नाही. पण पीएचडी त्यांनी पूर्ण केली, तीही लीगल. कशी ते सांगते. 2025 मध्ये गुजरात सरकारच्या नवीन नियमाने डिप्लोमा स्टुडंट्सना डिग्री घेण्यासाठी परमिशन मिळाली. त्यानंतर नील यांनी बीएससी केमिस्ट्री आणि एमएससी पूर्ण केलं. 2018 मध्ये त्यांनी पीएचडी साठी ऍडमिशन घेतलं आणि पीएचडी ही पूर्ण केली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय निवडणुकीत ते जिंकून सरपंच झालेत. पण यंदाही त्यांचं 12वी पूर्ण करण्याचं स्वप्न पूर्ण होतं का ते पाहावं लागेल. तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांगा.